गेल्या शनिवारी जे तुमच्या मनात होतं ते झालं असं उद्धव ठाकरे म्हणालेत। आम्ही भाऊ आलो ना एकत्र असंही उद्धव ठाकरे म्हणत कशासाठी आलो आम्ही पण आमच्या राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले। तर जो महाराष्ट्र मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरून म्हटलंय। मुंबईमध्ये राहायची हक्काची जागा तुम्ही दिलीच पाहिजे। दुर्दैवाने आपलं सरकार आलं नाही। आपलं सरकार आलं असतं तर आज तुम्हाला हा मोर्चा काढण्याची गरज आली नसती। पण काही वेळेला आपल्या डोळ्याची पट्ट्या बांधल्या जातात, फोडाफोडी केली जाते। झालं ना, आता गेल्या शनिवारी तुमच्या सगळ्यांच्या जे मनामध्ये होते आम्ही दोघं भाऊ आलो ना एकत्र, कशासाठी आलो? आम्ही पण आमच्या राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो। प्रबोधनकारांचा नातू, दोघेही आम्ही प्रबोधनकारांचे नातू। मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र, राज माझ्या काकांचा म्हणजे श्रीकांत ठाकरेंचा पुत्र। हे तिघे म्हणजे दोन भाऊ त्यावेळेला आणि माझे आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते आणि आमच्या डोळ्या देखत जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबई तोडली जात असेल, चिरडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टासारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं आणि आता उभे राहिलोय। जो महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उघडून टाकण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत। त्याच्यामुळे तुम्ही अजिबात धीर सोडू नका।